नमस्कार, मी श्रद्धा शिर्के. पुढारी न्यूजच्या हेल्थ टॉक या आपल्या विशेष कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. जेव्हा एखाद्या व्यक्तीला 2 किंवा अधिक वारंवार झटके येत असतात तेव्हा त्याला अपस्मार म्हणजेच एपिलेप्सी असं म्हटलं जातं. एपिलेप्सीची अनेक संभाव्य कारणं सुद्धा आहेत, ज्याच्यामध्ये मज्जातंतू किंवा संकेतक रसायनांचं असंतुलन, ट्यूमर किंवा स्ट्रोक आणि आजार किंवा दुखापतींमुळे मेंदूला होणारं नुकसान त्यांचा समावेश आहे. बरं, यावर योग्यरित्या केले तर उपचार सुद्धा आहेत आणि त्याचविषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत आज स्टुडिओमध्ये डॉक्टर सुजित जगताप आहेत. डॉक्टर नमस्कार. नमस्कार. डॉक्टरांचा मी थोडक्यात परिचय करून देते. डॉक्टर सुजित जगताप हे वरिष्ठ सल्लागार, पीडियाट्रिक आणि अडल्ट न्यूरोलॉजिस्ट तसेच एपिलेप्सी तज्ज्ञ आहेत आणि सध्या पुण्यामधील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये कार्यरत सुद्धा आहेत. ते जगताप क्लिनिक अँड रिसर्च सेंटर पुण्याचे संचालक सुद्धा आहेत. डॉक्टर जगताप यांनी आपला MBBS डॉक्टर VM शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सोलापूर येथून पूर्ण केलाय. तसंच त्यांनी श्री चित्रा तिरुनाल इन्स्टिट्यूट फॉर मेडिकल सायन्सेस अँड टेक्नॉलॉजी त्रिवेंद्रम येथून स्लीप मेडिसिन बोर्ड प्रमाणपत्र सुद्धा प्राप्त केलंय. ते विविध संस्थांचे सक्रिय सदस्य आहेत, ज्यामध्ये इंडियन अकॅडमी ऑफ न्यूरोलॉजी, इंडियन एपिलेप्सी असोसिएशन यांचा सुद्धा समावेश आहे. त्यांनी इंडियन अकॅडमी ऑफ न्यूरोलॉजीच्या राष्ट्रीय परिषदेमधील एपिलेप्सीवरील सर्वोत्तम पेपरसाठी प्रथम क्रमांकाचं पारितोषिक जिंकलेलं आहे, मिळवलेलं आहे. डॉक्टर जगताप यांना 950हून अधिक एपिलेप्सी शस्त्रक्रियांचा अनुभव आहे आणि त्यांनी पुण्यामध्ये सर्वसमावेशक एपिलेप्सी कार्यक्रम सुद्धा सुरू केला आहे. न्यूरोलॉजीमध्ये त्यांची विशेष रुची आहे, म्हणजेच एपिलेप्सी, मुवमेंट डिसऑर्डर्स या क्षेत्रांमध्ये आहे. तर डॉक्टर, आपण वेळ न दवडता लगेच प्रश्नांना सुरू करूयात. आपण पाहिलं की डॉक्टरांचा बराच दांडगा अनुभव आहे. डॉक्टर, एपिलेप्सी किंवा अपस्मार म्हणजे नेमकं काय, इथून आपण सुरुवात करूया. एपिलेप्सी किंवा अपस्मार बऱ्याच वेळेस त्याला मिरगी, फीट, आकडी किंवा काही वेळेस चक्कर असं संबोधलं जातं. तर हे वेगवेगळ्या नावाने जे ओळखलं जातं त्याच्यामध्ये मेंदूमध्ये काय होतं, आपल्या साध्या समजण्याच्या भाषेत जर म्हटलं तर आपल्या मेंदूमध्ये शॉर्ट सर्किट होतं, जसं लाईटचं शॉर्ट सर्किट होतं तसं. आणि त्यावेळेस सुरुवातीला ठिणग्या उडतात आणि मग मोठा जाळ होतो. तसंच मेंदूमध्ये जेव्हा शॉर्ट सर्किट होतं त्यावेळेस काही रुग्णांना त्याचा सिग्नल मिळतो की आपण ज्याला ऑरा म्हणतो की मला आता त्रास होणार आहे. मग काहींना तशी भीती वाटायला लागते, काहींना पोटातून खाली काहीतरी वर येते असं वाटायला लागतं, काहींना चित्रविचित्र आकार दिसतात किंवा काहींना डोळ्यासमोर अंधारी येते, काही लोकांना जुन्या गोष्टी आठवतात किंवा काही लोकांना तीच गोष्ट आहे किंवा नाही आहे असं जाणवतं. याचा अर्थ त्यांना तो ऑरा आहे, त्याला आपण फोकल इपिलेप्सी असं म्हणतो. त्यानंतर मग जसं ते जाळ व्हायला लागतो किंवा आपण जे म्हणतो, मग ते लोक अशी ओठांची हालचाल करतात किंवा त्यांचा एक हात पाय वाकडा होतो. आणि सर्वात कॉमन म्हणजे सगळ्यांना माहिती असेल म्हणजे हातपाय टाईट करणे, जीभ चावली जाणे, लघवी होणे, हा जो इपिलेप्सीचा प्रकार आहे याला आपण जनरलाइज इपिलेप्सी असं म्हणतो. तर हे जे शॉर्ट सर्किट आहे किंवा ही जी इपिलेप्सी आहे ती 2 कारणांनी होते, ज्याच्यामध्ये एक आहे फोकल इपिलेप्सी, ज्याच्यामध्ये तुमच्या वायरिंगमध्ये कुठेतरी फॉल्ट असतो. त्यामुळे तुम्हाला आठवड्याला, महिन्याला किंवा महिन्यातून एकदा दोनदा किंवा 2 महिन्यातून एकदा अशी फिट येते. तर काही वेळेस जी जनरलाइज इपिलेप्सी आहे ती म्हणजे तुमचं व्होल्टेज वाढलं की होते, ज्याच्यामध्ये रुग्णाला 3 महिने, 6 महिने किंवा वर्षाने आणि अशी इपिलेप्सीचा आजार होतो. अच्छा, तर आपण पाहिलं की एपिलेप्सी म्हणजे काय, कारण की कित्येक जणांना सर हा आजार माहितीच नाही आहे. मी आवर्जून सांगेन की या संदर्भात उपाय सरांकडे आहेत, उपचार सर करतात आणि कोणतीही शंका असेल तर स्क्रीनवर जो नंबर दिसतोय त्यावर तुम्ही सरांना संपर्क करू शकता, त्यांची अपॉइंटमेंट घेऊ शकता आणि त्या तुमच्या समस्या नक्की सोडवतील. सर, आपण पाहतो की एपिलेप्सी हा आजार तुम्ही आता जो समजवलात, तर काही एज रेशिओ आहे का, की म्हणजे या वयापर्यंतच हा आजार होतो किंवा एपिलेप्सीचे कोणते असे प्रकार आहेत का? इपिलेप्सीचे प्रकार जसे मी सांगितले की फोकल इपिलेप्सी आणि जनरलाइज इपिलेप्सी, वयाप्रमाणे इपिलेप्सी सिंड्रोम बदलत जातो. काही जे आजार आहेत ते न्यूनेट किंवा जे नवजात अर्भकात होतात, मग काही 1 ते 10 वर्षामध्ये कॉमन आहेत, काही 10 ते 30 वर्षामध्ये कॉमन आहेत. आणि जसं वय वाढतं तसे वेगवेगळे आजार इपिलेप्सीचे प्रकार होतात. इपिलेप्सी हा कॉमन आहे कारण 100मधल्या एका व्यक्तीला इपिलेप्सी होते आणि प्रामुख्याने जी इपिलेप्सी आपल्याला दिसते ती फोकल इपिलेप्सी, जसं मी म्हटलं की वायरिंगमध्ये फॉल्ट असेल तर ती आपल्यामध्ये कॉमनली दिसते. आणि ज्याच्यामध्ये कारणं जर पाहिली गेली तर जेव्हा बाळाला जन्म होतो त्यावेळेस जर त्याला ऑक्सिजन पुरवठा कमी झाला किंवा सगळ्यात महत्त्वाचं आम्ही जे कारण जे पाहतो पहिल्या 3 दिवसात बाळाची शुगर कमी होणे, हे सगळ्यात महत्त्वाचं कारण मी जे पेशंट्स पाहतो त्याच्यामध्ये आहे. त्याच्यानंतर उरलेली जी काही कारणं आहेत त्याच्यामध्ये मेंदूचा एखादा भाग विकसित न होणे, त्याची व्यवस्थित वाढ न होणे, ज्याला आपण फोकल कॉर्टिकल डिस्प्लाझिया असं म्हणतो, किंवा तो मोठा होणे ज्याला आपण हेमिमेगॅलेन्सेफली असं म्हणतो,
शकतो किंवा नंतर गाठ, ट्यूमर, एखाद्याला पडून इजा होणे ही आहेत, ज्याच्यामुळे वेगवेगळ्या प्रकारचे एपिलेप्सीचे आजार उद्भवतात. निश्चितच. तर आपण पाहिलं की डॉक्टर अगदी छान मार्गदर्शन करतात आणि छोट्या छोट्या गोष्टी ज्या आहेत त्यासुद्धा समजवण्याचा प्रयत्न करतायत. एपिलेप्सीमुळे पण डॉक्टर प्रश्न काय निर्माण होतात किंवा जर त्याचे उपचार करायचे झाले किंवा निदान करायचं झालं तर मग त्याची काय प्रोसेस असते? इपिलेप्सीमुळे काय प्रश्न निर्माण हा फार महत्त्वाचा प्रश्न आहे. तर इपिलेप्सीमुळे काय होतं की तुम्ही पडतं, भाजतं. काही वेळेस असे पेशंट आले आहेत की त्यांनी स्वयंपाक करता करता तव्यावरती भाजले चेहरा ठेवलेला आहे, हातावरती इस्त्रीचे चटके दिलेले आहेत, गरम पाण्यात हात घातलेला आहे. त्याच्यानंतर गाडी चालवताना जर फिटचा आजार झाला तर त्याच्यामुळे त्यांना ॲक्सिडेंट होतो, समोरच्या व्यक्तीला, त्याचबरोबर त्यांनाही इजा होते, जीभ चावली जाते. त्याचबरोबर काही वेळेस पडल्यामुळे हाडांचं फ्रॅक्चरही होतं. आणि त्यामुळे प्रश्न काय निर्माण होतात, तर प्रश्न हे तुम्हाला मित्र मिळत नाहीत, शाळेत जायला प्रॉब्लेम होतो, शाळा बऱ्याच वेळेस इपिलेप्सी असलेल्या मुलांना घ्यायला नकार देतात किंवा मग वेगवेगळ्या अटी घातल्या जातात. त्यांच्या शिक्षणापासून एम्प्लॉयमेंटपर्यंत प्रॉब्लेम होतो. हे चक्र तिथंच थांबत नाही. एम्प्लॉयमेंट झाली तरी पुढे लग्नाला प्रॉब्लेम येतो, मग लग्नानंतर परत प्रेग्नन्सीच गोळ्या चालतील का, ह्या सगळ्या गोष्टींचा परिणाम त्या व्यक्तीवरती होतो. आणि एका आजारामुळे वेगवेगळ्या वेळी वेगवेगळ्या प्रकारचा ताण आणि तणाव त्यांना सहन करावा लागतो. त्याचबरोबर समाजात या व्यक्तींना योग्य रीतीनं पाहिलं जात नाही. एखाद्याला डायबेटीस आहे, ब्लड प्रेशर आहे, तर त्याच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा, आणि एखाद्याला फिट आहे असं म्हटलं की त्याच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा. त्याचबरोबर त्यांना कुठल्याही फंक्शनला येऊन दिलं जात नाही किंवा येऊ नको असं सांगतात, कारण तिथं तू आमचे कुटुंबाचा किंवा आमच्या फॅमिलीचा विचका करशील, तुला त्रास होईल. आता दुसरा प्रश्न असा होता की याचं निदान कसं करतात. तर याचं निदान पहिलं म्हणजे हिस्ट्री, तुम्हाला आजार केव्हा चालू झाला, कसा त्रास होतो, जसं मी सुरुवातीला सांगितलं काय प्रकारचा तुम्हाला त्रास होतो ते तुम्हाला सांगायचे. त्याच्यानंतर आपण त्यांचा EEG जो आपण रुटीन EEG जो म्हणतो तो करतो, आणि जर गरज पडली तर आपण त्यांचा MRI करतो. ह्या 3 तपासण्यानंतर आपलं इपिलेप्सीचं सुरुवातीचं प्रामुख्यानं निदान होतं. नक्कीच डॉक्टर, पण तुम्ही आता निदानाचं सांगितलं, पण जे उपचार होतात तर म्हणजे किती वेळामध्ये लगेच डॉक्टरला दाखवलं पाहिजे, किंवा आपण अनेक गैरसमज पसरवून घेतो की काही वेगळंच असेल की अशी व्यक्ती का करते, तर मग आमच्या प्रेक्षकांना तुम्ही सांगू शकाल की अशा काही गोष्टी घडायला लागल्या तर लगेचच डॉक्टरांचा सल्ला घ्यायचा का? येस, जसं की आपण आता त्या पहिल्या व्हिडिओमध्ये पाहणार आहात, ही मुलगी शाळेत अभ्यासात मागे पडत होती. शिक्षकांच्या लक्षात आलं की ते 30 सेकंद किंवा 10 मिनटं 40 सेकंदासाठी एकदम स्तब्ध होऊन जाते, अशा ओठांच्या हालचाली करते, आणि नंतर ती एकदम चांगली होऊ शकते. तिला अशा दिवसातनं 100 वेळा असं व्हायचं, त्याला आपण ॲब्सन्स इपिलेप्सी किंवा ॲब्सन्स सीझर्स असे म्हणतो. त्याच्यामध्ये प्रामुख्यानं गोळ्या चालू केल्या की 3 ते 10 वर्ष या वयोगटात आजार होतो, आणि त्याच्यामुळे गोळ्यांना चांगला प्रतिसाद मिळतो. दुसरा व्हिडिओ जर आपण आता पाहिला, हा जर पेशंट आपण पाहिला, तर याच्यामध्ये काय होतं की त्याला आजार होता इपिलेप्सीचा, त्याचे हातपाय वाकडे करायचे, आणि काय व्हायचं की त्याच्या बायकोला वाटायचं की त्याला ते भूतानं पछाडलेलं आहे, त्यामुळे मग ती त्याला झाडूनं मारायची आणि मग हनुमान चालिसा म्हणायची. तर हेही बऱ्याच वेळेस लोकांच्या लक्षात येत नाही की हा फिटचा त्यांचा तो आजार आहे. हा जो पुढचा व्हिडिओ आपण जो पाहणार आहे, हा मुलगा रोज रात्री झोपेतनं उठायचा, दचकून उठायचा, झोपला की अर्ध्या तासानं तो उठायचा, असे चेहऱ्यावरती हावभाव करायचा, जसं की त्याचा चेहरा असा फुलला आहे, गाल फुललेत, हनुमानासारखं हनुवटी करायचा, आणि मग डोळे रोखून पाहायचा. ज्याच्यामुळं व्हायचं काय की त्याच्या आईला वाटलं की याला भूतानं पछाडलं. त्याचं ही अवस्था 1 मिनिटपर्यंत राहायची. ती त्याला मारायची, आणि मारणं थांबलं की मारलं की तो बरा होतो असं तिला वाटायचं. हा जो झोपेत होणारा प्रकार आहे याला नॉक्च्युरल फ्रंटल लोब इपिलेप्सी असं म्हणतात, आणि प्रामुख्यानं लोकांमध्ये त्याला सायकॅट्रिक आजार काहीतरी आहे किंवा कोणीतरी पछाडले असं वाटायचं, आणि त्याच्यामुळं मग प्रॉब्लेम हा व्हायचा की ते त्याला डॉक्टरांकडे न नेता, औषध चालू न करता वेगवेगळे उपाय करायचे. कोणी बावाकडे जा, बुवाकडे जा, कुठल्या मंदिरात जा, आणि ते योग्य उपचारांपासून दूर राहायचे. हो, नक्कीच. तर आपण पाहिलं की एपिलेप्सीवर उपचार आहेत का, तर आहेत.
आपण जर पाहू शकत असू तर स्क्रीनवर जो खाली नंबर दिसतोय, डिस्प्ले होतोय, शो होतोय, त्यावर तुम्ही संपर्क करू शकता आणि ज्या कोणत्या तुमच्या समस्या असतील डॉक्टरांकडून तुम्ही त्या अडचणी दूर करून घेऊ शकता, अपॉइंटमेंटसुद्धा घेऊ शकता आणि ज्या नंबरवर जो नंबर दिलेला आहे त्यावर तुम्ही फोन करून त्यांना संपर्क करू शकता. डॉक्टर, आणखी एक प्रकार असतो फिटचा, लोकांना फिट येते, तर या फिटवर काही शस्त्रक्रिया आहेत का? हां, हा अतिशय योग्य प्रश्न आहे. जसं आपण मागाशी पूर्वी डिस्कस केलं, इपिलेप्सी किंवा फिटसाठी आपण गोळ्या वापरतो, पण त्याचबरोबर 70% लोकांमध्ये गोळ्या लागतात, 30% लोकांमध्ये शस्त्रक्रिया करावी लागते. आता ही शस्त्रक्रिया आपण कोणामध्ये करणार किंवा कोणाला आपण त्यासाठी पाठवणार, तर त्यासाठी आपण काय करतो, ज्या व्यक्तीला 2 किंवा जास्त गोळ्या चालू आहेत, ज्याला 2पेक्षा जास्त वर्ष झाले आजार आहे, त्याचा आपण शस्त्रक्रियेच्या दृष्टीनं वेगवेगळ्या तपासण्या करतो. जसं की व्हिडिओ EEG. तर व्हिडिओ EEGमध्ये आपण काय करतो, त्याला आपण ॲडमिट करतो आणि त्याचं व्हिडिओ रेकॉर्डिंग करतो. त्याला 5 ते 7 दिवस आपण ॲडमिट करतो. त्याच्या ज्या फिट्स आहेत त्या आपण रेकॉर्ड करतो. त्याच्यामध्ये त्याला जेव्हा फिट येते ती सुरुवातीपासून शेवटपर्यंत कशी होते ते आपल्याला दिसतं. त्याचबरोबर त्याच्या मेंदूमध्ये काय होतं ते आपल्याला कळतं. त्यानंतर आपण त्याचा डिटेल MRI करतो, ज्याला आपण इपिलेप्सी प्रोटोकॉल MRI म्हणतो. हा MRI युजली अगोदर जरी केला असला तरी आपण तो स्पेशल युनिटमध्ये करतो, ज्याच्यामध्ये आपण ज्या भागातून त्याची फिट चालू झाली आहे त्या भागातच व्यवस्थित पाहतो आणि त्याच्यानंतर पेट स्कॅन आणि न्यूरोसायकोलॉजिकल इव्हॅल्युएशन ह्या 3 तपासण्या आपण करतो. ह्या 3 तपासण्या झाल्यानंतर आपण ह्या सगळं एकत्र टीम मीटिंगमध्ये डिस्कस करतो, ज्याच्यामध्ये न्यूरोलॉजिस्ट, इपिलेप्टॉलॉजिस्ट, त्याच्यानंतर इपिलेप्सी सर्जन, सायकोलॉजिस्ट, स्पीच पॅथॉलॉजिस्ट हे सगळे लोक असतात आणि त्याच्या मेंदूच्या ज्या भागातून ही फिट चालू होते तो भाग आपण शोधायचा प्रयत्न करतो. तो भाग आपल्याला जर सापडला की आपण तो भाग पूर्ण काढून त्याची शस्त्रक्रिया करून हा आजार पूर्णपणे बरा करू शकतो. 70% लोकांमध्ये जरी मेडिसिन लागत असली तरी 30% लोकांमध्ये सर्जरी लागते. या 30% लोकांमधले सर्जरीचे पुन्हा 2 प्रकार आहेत. त्यातला एक प्रकार ज्याच्यामध्ये आपण काय करतो तो क्युरेटिव्ह सर्जरी, म्हणजे एकदा का तुम्ही ती सर्जरी केली की त्याच्यानंतर त्याची फिट पूर्णपणे बरी होणार आहे. त्याच्यामध्ये फोकल कॉर्टिकल डिस्प्लाझिया, ट्यूमर रिसेक्शन, TPO डिस्कनेक्शन किंवा हेमिस्पिरेटॉमी या सर्जरीज येतात आणि ज्याच्यामुळे रुग्णाचे 80 ते 90% रुग्ण पूर्ण बरे होतात, 60% लोकांची औषधं कमी होतात. आता आला फिटचा दुसरा प्रकार, फिटच्या सर्जरीचा दुसरा प्रकार, ज्याच्यामध्ये आपण क्युरेटिव्ह नाही तर पॅलिएटिव्ह, म्हणजेच रुग्णाचा जो इजा होणार आहे किंवा त्याच्या पालकांना, नातेवाईकांना जे बर्डन आहे फिट्स एपिलेप्सीचं ते कमी करण्यासाठी हे करतो. प्रामुख्याने या ज्या सर्जरीज आहेत ते जेव्हा रुग्ण पडतात आणि ज्यांना ज्या सारख्या इंजुरीज होतात, एक जण कंटिन्युअसली त्यांच्या बरोबर लागतो, त्यांच्यासाठी करतो. त्याच्यामध्ये जसं आपण या रुग्णाला पाहिलं की त्याला तो उभा राहायचा, त्याला कोणी जर चुकून गालावरती हात जरी लावला तरी त्याला झटका येऊन तो पडायचा किंवा काही लोकांना मोठा आवाज झाला तरी ते धाड करून खाली कोसळतात. शिट्टी वाजली, हॉर्न वाजला तरी ते कोसळतात. अशा लोकांमध्ये कॅलाझोटॉमी ही जी सर्जरी आहे त्याने फार चांगला फायदा होतो. तर त्याला आपण पॅलिएटिव्ह सर्जरी म्हणतो. ज्या लोकांमध्ये आपल्याला सर्जरी करता येत नाही त्यांच्यामध्ये आपण न्यूरोमॉड्युलेशन म्हणजेच व्हॅगल नर्व स्टिम्युलेशन किंवा डीप ब्रेन स्टिम्युलेशन आणि आता रिस्पॉन्सिव्ह नर्व स्टिम्युलेशन अशा 3 वेगवेगळ्या प्रकारचे जे डिव्हायसेस आहेत ते आपण इम्प्लांट करून त्यांचा फिट्सच्या ज्या नंबर ऑफ अटॅक्स आहेत ते कमी करू शकतो. त्याची सिव्हिरिटी जी आहे ती आपण कमी करू शकतो. अच्छा, पण तुम्ही जी शस्त्रक्रियेची प्रक्रिया जी बोललात त्याकडे मी सविस्तर पुन्हा एकदा विचारेन. पण माझा प्रश्न असा होता की शस्त्रक्रिया ज्या आपण करतो अशा व्यक्तींवर त्या किती प्रमाणात यशस्वी होतात, म्हणजे किती चान्सेस असतात? येस, जसं मी आता तुम्हाला सांगितलं की क्युरेटिव्ह एपिलेप्सीमध्ये जवळपास 80 ते 90% लोकांच्या फिट्स पूर्णपणे बऱ्या होतात आणि पॅलिएटिव्ह ज्याच्यामध्ये आपण त्यांना होणारी इजा आणि नंबर ऑफ फिट्स कमी करायच्यात त्याचाही फायदा तेवढ्याच प्रकारे लोकांना होतो. फक्त पॅलिएटिव्हमध्ये फिट्स कमी होतात, क्युरेटिव्हमध्ये फिट्स बंद होतात, त्याचबरोबर त्यांची औषधं जी आहेत ती सुद्धा बंद होतात.
अच्छा, मगाशी तुम्ही जो उल्लेख केला शस्त्रक्रियेची प्रक्रिया, मी तुम्हाला म्हटलं की पुन्हा विचारते, तर ही जी प्रक्रिया आहे ती किती म्हणजे टाईम ऑफ पिरियडची आहे? कारण की प्रेक्षकांना त्याबद्दल अजिबातच माहीत नसतं, जे रुग्ण असतात त्यांना. येस, तर त्याला आपण प्री सर्जिकल इव्हॅल्युएशन असं म्हणतो. साधारणतः 5 ते 7 दिवस लागतात. आपण तुमच्या गोळ्या कमी करून बंद करतो, म्हणजे कंट्रोल वातावरणात आपण तुमचा फिट्स रेकॉर्ड करतो. त्याच वेळेस जेव्हा तुम्हाला फिट येते, आपण त्यांना तिथे वेगवेगळे प्रश्न विचारतो, चित्र दाखवतो आणि मेंदूच्या कुठल्या भागातून फिट चालू होते हे आपण रेकॉर्ड करतो. मग जसं इपिलेप्सी स्पेशल MRI, ज्याला इपिलेप्सी प्रोटोकॉल MRI, पेट स्कॅन आणि न्यूरोसायकोलॉजिकल इव्हॅल्युएशन, ह्या सर्व टेस्ट आपण तिथे करतो. पण ही जी शस्त्रक्रिया आहे ती संयुक्तिक किंवा योग्य ठरते का? किंवा आपण जर कोणत्या मेडिसिन घेत असू तर त्याचे साईड इफेक्ट्स होतात असा काहींचा समज आहे, तर त्याबद्दल सुद्धा मार्गदर्शन करा. येस, हा अतिशय उत्तम प्रश्न आहे की मी सर्जरी का करावी किंवा मी सर्जरी केलं तर मी अपंगत्व मला येईल का? तर ही सर्जरी का करावी? कारण ज्या व्यक्तीला 2 किंवा 3 गोळ्या चालू असतात त्यांचा महिन्याचा खर्च अंदाजे 5 ते 7 हजार रुपये औषधांचा असतो. औषधांचे साईड इफेक्ट्स असतात, हाडं ठिसूळ होणे, स्मरणशक्ती कमी होणे, थोडंसं मंदत्व येणे, हे सगळे त्याचे साईड इफेक्ट्स असतात. आणि जर सर्जरीनं तुम्ही पूर्णपणे बरे होणार असाल तर तुमचा 3 महिने जर आपण 3 वर्षाचा खर्च पकडला तो अंदाजे, जर तुम्ही वर्षाचा खर्च पकडला तो 70,000 रुपये येतो. 3 वर्षाचा खर्च तुमचा औषधांचा फक्त खर्च जो आहे तो 2 ते 2.25 लाखापर्यंत येतो. आणि सर्जरीची जी प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये तुम्हाला 2.5 ते 3 लाखामध्ये तुम्ही पूर्णपणे बरे होऊ शकता. पुढे तुमची औषधं बंद होऊ शकतात. त्याचबरोबर औषधांचे जे दुष्परिणाम आहेत त्यातून तुम्हाला पूर्णपणे मुक्तता मिळते. पण सर, आपण मगाशी जे गैरसमजाबद्दल बोललो, तर म्हणजे प्रामुख्याने विचारावं असं वाटतं की अजूनही लोकांमध्ये बरेचसे गैरसमज आहेत आणि भीतीने लोक डॉक्टरकडे येत पण नाहीत. तर अशा रुग्णांना किंवा अशा पेशंट्सना तुम्ही काय मोलाचा सल्ला द्याल? सर्वात प्रथम इपिलेप्सीचं निदान करणं गरजेचं आहे. आणि आता प्रत्येकाकडे स्मार्टफोन आहे, त्यामुळे तुम्ही तुमच्या रुग्णाला जे काही होतं आहे त्याचा तुम्ही व्हिडिओ करा आणि तो तुमच्या डॉक्टरांना दाखवा. ते पाहिलं की तुम्हाला ते लक्षात येईल की ती फिट आहे का नाही आहे. कारण फिट नसणे हे आणि म्हणजे ते मानसिक आजार असणे हेही तेवढंच कॉमन आहे. जेव्हा मी 100 पेशंट ॲडमिट करतो त्यातले 15 ते 20% पेशंटला खरी फिट नसते. त्यांना मानसिक ताणतणावातून ते वेगवेगळ्या हालचाली करतात, एस्पेशली त्यावेळेस त्यांचे डोळे बंद असतात आणि आपण फक्त म्हणतो की दातखीळ बसली. तर हा जो फिटचा प्रकार आहे त्याला आपण नॉन इपिलेप्टिक इव्हेंट म्हणतो. त्यासाठी आपल्याला मानसिक आरोग्य तज्ज्ञांची गरज असते आणि त्याचंही निदान होणं गरजेचं आहे. त्यामुळे तुम्हाला कुठलाही वेगळा प्रकारचा एपिसोड पेशंटमध्ये तुमच्या रुग्णामध्ये होतं आहे असं वाटलं तर तुम्ही त्यासाठी त्याचा व्हिडिओ रेकॉर्ड करून तुमच्या डॉक्टरांना दाखवणं गरजेचं आहे. सर, आपण जर पाहिलं तर बऱ्याच वर्षांचा दांडगा अनुभव आहे तुम्हाला आणि बरेचसे रुग्ण तुमच्या हाताखालून गेलेले आहेत ज्यांना रिझल्टसुद्धा पॉझिटिव्ह मिळालेला आहे. आपण मगाशीच बोलत होतो. तर मी अगदी शेवटाकडे वळते. रुग्णांच्या काही प्रतिक्रिया असतील तर त्या तुम्ही आमच्या प्रेक्षकांबरोबर तुमचा अनुभव सांगू शकता. येस, तर आता जे तुम्हाला ज्या आमचा 1 वर्षापूर्वी 1.5 वर्षापूर्वी ज्या रुग्णाची आम्ही सर्जरी केली होती त्याचा आपण स्वतःचाच हे ऐकूया. मला 20 वर्षापासून पिठीचा त्रास होता. तर सारखं मला पिठ यायची. तर एकदम असं वाटत होते की माझं जगणं ह्यापुढे मुश्किल असणार. तर एके दिवशी डॉक्टर सुजित जगताप सर यांची भेट घेतली. तर त्यांनी मला सांगितलं की सगळं तुमचं चेक करावं लागेल, म्हणजे MRI, CT स्कॅन वगैरे काय आहे ते सगळं चेक करावं लागेल. मग त्यांनी मला ॲडमिट व्हायला सांगितलं. तर मी 3-4 दिवस दीनानाथ हॉस्पिटल येथे ॲडमिट होतो आणि त्यांनी माझं पूर्ण चेकिंग केलं. तर त्यांना त्या चेकिंगमध्ये त्यांना फॉल्ट गावला की माझी उजवी साईड ह्या साईडला नस दबलेली आहे, त्याच्यामुळं तुम्हाला पिठीचा त्रास होतो आहे. तर त्यांनी मला ऑपरेशन करायला सांगितलं. तर मी ऑपरेशनसाठी घाबरत होतो. तर त्यांनी डॉक्टर सरांनी त्यांनी मला धीर दिला की काही होणार नाही आहे, जर ऑपरेशन केलं तर तू पुढं नॉर्मल जीवन जगू शकतो. तर मी त्यांचं ऐकून मी ऑपरेशनसाठी तयार झालो. तर ऑपरेशन झाल्यानंतर मला ऑपरेशन होऊन 1.5 वर्ष होऊन गेले. आत्तापर्यंत एकही फिट आलेली नाही. आत्ता मी एकदम नॉर्मल जिंदगी
जीवन जगतोय, कुठंही एकटाही जातो, गाडी चालवतो, काही करू शकतो मी. माझं ऑपरेशन डॉक्टर निलेश कुरवाळे आणि सुजित जगताप सर यांनी केलेलं आहे. माझी भाची तनुश्री विक्रम चव्हाण ही गेल्या 10 ते 12 वर्षापासून फिटच्या विकाराने त्रस्त आहे. फिट आली की ती बेशुद्ध पडायची, तिच्या तोंडातून रक्त व्हायचं आणि त्यामुळे तिच्या आयुष्याला काहीच अर्थ नव्हता. ती एकटी कुठेही जाऊ शकत नव्हती, फिरू शकत नव्हती. दैनंदिन तिच्या गरजा भागवताना तिला कोणाच्या तरी सहाय्याची गरज असायची. परंतु दीनानाथ मंगेशकर या पुणे येथील हॉस्पिटलमध्ये तिचे ऑपरेशन झाले व तिच्या आयुष्याला खऱ्या अर्थाने कलाटणी मिळाली. ऑपरेशन केल्यामुळे ती कुठेही एकटी जाऊ शकते. कॉलेजला तिचं जाणं हे तिचं स्वप्न होतं. आता ती कॉलेजला स्वतः जाऊ शकते. तिला कोणाचीही आधाराची गरज नाही. त्याचबरोबर गाडी चालवणे, पोहणे, फ्रेंडसोबत, फॅमिलीसोबत एन्जॉय करणे हे कधी कालचं तिचं स्वप्न होतं, ते सत्यात उतरेल असं अजिबात वाटत नव्हतं. परंतु दीनानाथ मंगेशकर या हॉस्पिटलमध्ये तिचं डॉक्टर निलेश कुरवाळे सरांनी ऑपरेशन केलं आणि हे तिचं सगळी स्वप्न सत्यात उतरली. सर्जरीनंतर लोकांना वाटतं की बाबा मी पॅरालिसिस होईल, माझं बोलणं बंद होईल, दिसायला हे होईल. तर इपिलेप्सी सर्जरी ही तुम्हाला नवीन अपंगत्व देण्यासाठी नाही, ही क्वालिटी ऑफ लाईफ सर्जरी आहे. ही योग्य त्या सेंटरमध्ये आणि जो इपिलेप्सी सर्जन आहे, फक्त न्यूरोसर्जन असून नाही चालणार, तर तो योग्य इपिलेप्सी सर्जन आहे त्याच्या मार्गदर्शनाखाली केली पाहिजे. आणि इपिलेप्टॉलॉजिस्ट हे दोघांची जी टीम आहे तिथे असे सेंटर जिथे आहे, ज्याला आपण कॉम्प्रेहेन्सिव्ह इपिलेप्सी सेंटर आहे, तिथे आपण जर केली तर निश्चितच याचा तुम्हाला सर्वांना फायदा होतो. निश्चित सर. तर आपण पाहिलं की एपिलेप्सी म्हणजे कायपासून शस्त्रक्रिया कशी होते आणि सगळ्या ज्या प्रोसेस आहेत, सगळ्या ज्या प्रक्रिया आहेत, खूप महत्त्वाच्या गोष्टी डॉक्टरांनी आपल्याला समजावून सांगितलेल्या आहेत. आणि मी पुन्हा एकदा सांगेन, जो नंबर आपल्या स्क्रीनवर शो होतोय, डिस्प्ले होतोय, त्यावर तुम्ही सरांना संपर्क करू शकता आणि तुमच्या समस्या सर नक्की पूर्ण करतील. तर सर, तुम्ही इथे आलात आणि आमच्या प्रेक्षकांना खूप छान मार्गदर्शन केलं, त्याबद्दल तुमचे मनापासून आभार. धन्यवाद. आणि हेल्थ टॉक या आपल्या आरोग्यविषयक विशेष कार्यक्रमात वेळ झाली इथेच थांबायची. पाहत रहा पुढारी न्यूज.